नमस्कार. कधी विचार केलाय का की हजारो मैल दूर सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम आपल्या खिशावर कसा होऊ शकतो? नाही. चला तर आज आपण हेच कोडं अगदी सोप्या भाषेत उलगडून पाहणार आहोत. प्रश्न तसा साधा वाटतो, नाही का? पण याचं उत्तर थेट आपल्या घराच्या बजेटशी जोडलेलं आहे. कसं? चला तर यामागचं सगळं अर्थकारण नीट समजून घेऊया. पश्चिम आशियात जो तणाव आहे ना, त्यामुळे फक्त त्या प्रदेशालाच नाही तर खरं तर संपूर्ण जगाला एका मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आणि हा धोका खरं सांगायचं तर खूप गंभीर आहे. आणि हा धोका म्हणजे फक्त वस्तू महाग होण्यापुरता मर्यादित नाही. नाही, त्याहून बरंच काही आहे. हा धोका आहे स्टॅगफ्लेशन नावाच्या एका दुर्मिळ आणि खूपच धोकादायक परिस्थितीचा. आता हा शब्द कदाचित नवीन वाटेल, पण अर्थव्यवस्थेसाठी तो एका वाईट स्वप्नासारखा आहे. चला मग जाणून घेऊया की हे स्टॅगफ्लेशन म्हणजे नेमकं आहे तरी काय. तर स्टॅगफ्लेशन म्हणजे नक्की काय? चला, हे आपण अगदी सोप्या शब्दात समजून घेऊया, म्हणजे आपल्याला सध्याच्या परिस्थितीचं गांभीर्य नेमकं कळेल. ओके, तर स्टॅगफ्लेशन म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक असं विषारी आर्थिक मिश्रण आहे जिथे एकाच वेळी तीन मोठ्या समस्या एकत्र येतात. एकीकडे वस्तूंच्या किमती प्रचंड वाढतात, ज्याला आपण महागाई म्हणतो. दुसरीकडे देशाचा आर्थिक विकास एकदम थांबलेला असतो. आणि तिसरी सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे लोकांच्या नोकऱ्या जातात, बेरोजगारी वाढते. आता विचार करा, ही किती विचित्र आणि हाताळायला किती कठीण परिस्थिती असेल. तर ही 3 लक्षणं नीट लक्षात ठेवा. प्रचंड वाढलेली महागाई, पूर्णपणे थंडावलेली आर्थिक वाढ आणि वाढती बेरोजगारी. जेव्हा हे तिन्ही घटक एकत्र येतात, तेव्हा कोणतीही अर्थव्यवस्था संकटात सापडतेच सापडते. बरं, आता पुढच्या भागाकडे वळूया. या युद्धाचा आणि आपल्या अर्थव्यवस्थेचा नेमका संबंध कसा जोडला जातो? ही साखळी सुरू तरी कुठून होते? चला पाहूया. या सगळ्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे होर्मुझची समुद्रधुनी. आता हा एक छोटासा अरुंद सागरी मार्ग आहे, पण तो जागतिक अर्थव्यवस्थेची जणू जीवनरेखा आहे, विशेषतः ऊर्जेच्या बाबतीत. आणि हा आकडा बघा, तो सगळं काही सांगतो. जरा विचार करा, जगातल्या एकूण तेलाच्या व्यापारापैकी तब्बल 1/5 म्हणजे 20% व्यापार फक्त आणि फक्त ह्या एका चिंचोळ्या मार्गावरून होतो. त्यामुळे साहजिकच आहे, ह्या मार्गात थोडा जरी अडथळा आला तर त्याचे परिणाम किती भयंकर असतील याची आपण कल्पनाच करू शकतो. आणि मग बघा, ही साखळी कशी काम करते. समजा संघर्षामुळे तेल पुरवठ्यात अडथळा आला, मग काय होतं? इंधनाचे आणि ऊर्जेचे दर थेट आकाशाला भिडतात. आता इंधन महाग झालं की कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढतो आणि त्यामुळं त्या उत्पादन कमी करतात. याचा अंतिम परिणाम काय? तर एकीकडे महागाई वाढते आणि दुसरीकडे आर्थिक विकास थांबतो. आणि याच स्थितीला आपण स्टॅगफ्लेशन म्हणतो. आता ह्या जागतिक समस्येचा आपल्या भारतावर नेमका काय आणि कसा परिणाम होऊ शकतो यावर लक्ष केंद्रित करूया, कारण हा धोका आपल्यासाठी जास्त वास्तविक आणि थेट आहे. हे चित्र पहा, हे सगळं काही स्पष्ट करतंय. भारत आपल्या गरजेच्या तब्बल 85% अधिक कच्चं तेल बाहेरून आयात करतो. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत कोणताही मोठा बदल झाला तर त्याचा थेट आणि मोठा फटका आपल्याला बसणारच. आणि याचा परिणाम फक्त पेट्रोल पंपावरच्या दरांपुरता मर्यादित नसतो. नाही, वाहतूक महाग झाल्यामुळे आपल्या ताटातली भाजी महाग होते, घरातला गॅस सिलेंडर महाग होतो, कंपन्यांना लागणारी वीज आणि कच्चा माल महाग मिळतो, ज्यामुळे शेवटी बाजारातल्या सगळ्या वस्तूंच्या किमती वाढतात. म्हणजे बघा, याचा फटका अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक कोपऱ्याला बसतो. चला आता शेवटच्या भागाकडे वळूया. हे तर कळलं की स्टॅगफ्लेशन हे एक मोठं आव्हान आहे, पण या समस्येवर मात करण्यासाठी काही उपाययोजना आहेत का? पाहूया. स्टॅगफ्लेशन हाताळण्यातली सगळ्यात मोठी अडचण किंवा एक प्रकारे catch-22 सिच्युएशन हीच आहे. समजा सरकारने किंवा रिझर्व्ह बँकेने महागाई कमी करायची ठरवली आणि त्यासाठी व्याजदर वाढवले, तर काय होतं? आर्थिक विकास आणखी मंदावतो. आणि याच्या उलट जर विकासाला चालना देण्यासाठी बाजारात पैसा टाकला तर महागाई आणखी भडकण्याचा धोका असतो. म्हणजे इकडे आड आणि तिकडे विहीर, अशी ही एक प्रकारची चक्रव्यूहासारखी परिस्थिती आहे. यावरचे खरे उपाय हे दीर्घकालीन आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं अवलंबित्व कमी करणं, म्हणजे फक्त एकाच गटाकडून तेल न घेता वेगवेगळ्या देशांकडून खरेदी करणं. देशातच तेलाचा मोठा राखीव साठा तयार करणं, सौर ऊर्जा आणि इतर अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा वापर झपाट्याने वाढवणं आणि देशांतर्गत पुरवठा साखळी मजबूत करणं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे भविष्यात येणाऱ्या अशा धक्क्यांपासून आपलं काही प्रमाणात का होईना संरक्षण होऊ शकतं. आणि या स्रोतातील हे एक वाक्य या संपूर्ण समस्येचं सार अगदी अचूकपणे सांगतं.
खरा धोका फक्त तेल महाग होण्याचा नाहीये, तर तेल उपलब्ध न झाल्यामुळे उत्पादनच थांबण्याचा आणि त्याचवेळी महागाई वाढतच राहण्याचा आहे. हीच तर स्टॅगफ्लेशनची भीती आहे. आणि शेवटी हा एक महत्त्वाचा प्रश्न उरतो ज्यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. आजच्या या सतत बदलणाऱ्या आणि अनिश्चिततेच्या जगात लष्करी किंवा राजकीय सामर्थ्याइतकंच अशा आर्थिक धक्क्यांना तोंड देण्याची क्षमता म्हणजे आर्थिक लवचिकता हीच देशाच्या सामर्थ्याची खरी कसोटी आहे का? यावर नक्की विचार करा.